रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। रात्रभर संततधार पाऊस पाहायला मिळतोय। मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे, कुठे रिमझिम आणि कुठे मुसळधार, तर रेड अलर्ट आहे रायगड आणि पुण्याला। ऑरेंज अलर्ट आहे पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा, घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती। येलो अलर्ट आहे सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक। येलो अलर्ट आहे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, वाशिम। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। येलो अलर्ट कुठे आहे, ऑरेंज अलर्ट कुठे आहे, रेड अलर्ट कुठे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। तर मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे। राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे, पुण्याला रेड अलर्ट आहे। त्याच्यामुळे सतर्क राहा, घराबाहेर पडत असताना पूर्णपणे काळजी घ्या, आवश्यकता असेल तरच घराबाहेरच्या बाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे। मुंबईमधून अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, आपण पाहतोय की गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे। नक्कीच वृषाली, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो आपल्याला बरसताना पाहायला मिळतो। काल रात्री देखील मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मोठा पाऊस जो आहे तो बरसलेला असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या आपण मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहोत आणि मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की सकाळच्या सुमारास नागरिक जे आहेत ते या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आणि वॉकिंग करण्यासाठी या संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये येत असतात। परंतु आता मात्र नागरिकांची वर्दळ जी आहे ती या सगळ्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये कमी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समुद्र शांत आहे सध्या तरी आणि आल्हाददायक वातावरण जे आहे ते या संपूर्ण बरसणाऱ्या पावसामुळे या संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमधल्या सखल भागांमध्ये काल रात्री पाणी साचलेलं होतं, परंतु आता मात्र मुंबईसह उपनगरामधल्या सखल भागांमध्ये कोणत्याही प्रकारामध्ये पाणी साचलेलं नाहीये। परंतु मुंबई महानगरपालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत ते या पावसाच्या सतर्कतेमुळे अलर्ट मोडवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पावसाची रिमझिम सुरू आहे आणि आल्हाददायक वातावरण सध्या तरी मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। मात्र तरी सुद्धा यंत्रणांकडून अलर्ट राहण्याचं आवाहन जे ते करण्यात आलेलं आहे आणि यंत्रणा सुद्धा सध्या अलर्ट मोडवर आहे। तर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे।